सॉरी सर। हे काय? आलेलं टेन्शन कागदावर काढायचं? हे घे, नीट ठेव. सॉरी सर. पप्पांना ती दळवीकडची माणसं अजिबात आवडत नाही ना? मग अचानक कसे गेले ते तिकडे? तुम्हाला काही विचित्र नाही वाटत? विचित्र काय त्यात? अगं त्यांची मुलगी आहे ती, गेलीत तिच्याकडे. तसं नाही, मग तुम्ही का नाही गेले सोबतीला? आता पप्पांनी मला विचारलं नाही, त्यांनी विचारलं असतं तर मी गेलो असतो, पण त्यांनी विचारलं नाही, मी गेलो नाही. हेच समजावून सांगण्याचा प्रयत्न करते मी तुम्हाला. पप्पांना जिथे तिथे तो सिद्धू हवा असतो. सिद्धूला सगळीकडे घेऊन जातात. मला सांगा ना, तुम्हाला कधी घेऊन जातात कुठे? तुझं पुन्हा तेच सुरू झालं. असं काही नाहीये. असंच आहे, फक्त तुम्हाला ते कळत नाही. तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याशी लग्न का केलं? MLA गाडे पाटलांचा थोरला मुलगा म्हणून त्याच्या पप्पांची गादी त्याला मिळेल असं वाटलं होतं. पप्पांसारखा मान तुम्हाला मिळेल असं वाटलं होतं. पण बाहेरच्या तर सोडाच, घरातले लोकही तुम्हाला मान देत नाही अशी परिस्थिती झाली तुमची. मला एक सांगा, 4 लोकांमध्ये मी गेले आणि त्यांनी मला प्रश्न विचारला, तुझा नवरा काय करतो? काय उत्तर देऊ मी? काय उत्तर देऊ? पप्पांची बोलणी ऐकतो? हे बघ, तू असं काही नाहीये. तू जरा शांत होतेस का? कशी शांत होऊ मी? कशी शांत होऊ? तुम्ही जर असे मक्खासारखे शांत बसून राहिले ना, तर या घरातील लोक आपलं जगणं नकोसं करून टाकतील. तुमचं तरी काय चुकतं म्हणा? चूक तर माझी झाली तुमच्याशी लग्न करून. पप्पा, ओ पप्पा, आई, ओ पप्पा. अरे काय चाललंय? इतकं शांत शांत काय कर? आई पप्पा कुठे आहेत? आई आणि पप्पा सिंचनाकडे गेले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मिस्टर जयंत कानेटकर यांना मी मंचावर येण्याची विनंती करतो. मी अजय सरांना विनंती करतो की त्यांनी जयंत सरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा. मिस्टर जयंत यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
दिसायला तर तरुण दिसतोय. एवढ्या लहान वयात ह्याने असं काय अचीव्ह केलं असेल की त्याला आज कॉलेजवाल्यांनी चीफ गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलंय. आय एम शुअर तुम्हा सगळ्यांच्या मनात हेच प्रश्न असतील. सो लेट मी टेल यू ऑल, आयुष्यात सक्सेसफुल होण्यासाठी वयाची अट कधीच नसते. फक्त डीपीडी फॉलो झालं पाहिजे. Now what's DPD? Discipline, patience, and dedication. 3 most important things. मित्रांनो, वेळ आयुष्यात सगळ्यांसाठी सारखाच असतो, पण आपण त्या वेळेचा वापर कसा करतो त्यावर त्या वेळेची व्हॅल्यू डिसाईड केली जाते. मला तर हेच वाटतं की आयुष्यात प्रत्येकाने काही ना काहीतरी गोल ठेवलेच पाहिजे. तेव्हाच तर आपल्याला जे हवं आहे ते आपण अचीव्ह करू शकतो. सो मित्रांनो, मला तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगायचं की आधी आपल्या आयुष्याचं एम ठरवा आणि मग त्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करा.